नमस्कार मित्रांनो, रॉय शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित म्हणा, पीक विम्यासंदर्भात म्हणा, असेच नवनवीन व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण ह्या वर्षीची पीक विमा पाहणार आहोत की 25% वैयक्तिक आणि अग्रिमच्या या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा मिळणार, किती शेतकऱ्यांना मिळणार, किती हेक्टर शेतकरी पात्र आहेत आणि या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये राज्याच्या 34 जिल्ह्यातील कोण्यामध्ये विमाच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे. या संदर्भात संपूर्ण महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत, कारण मित्रांनो हे अपडेट पूर्ण पाहिल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती शेतकरी पात्र आहेत आणि 75% पीक विमा संदर्भात प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पुणेश्वर कायलेनगर आणि या जिल्ह्यातील जवळपास पुणे जिल्ह्यातील 480,445 शेतकरी आहेत. आणि दुसरा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील 81,590 शेतकरी आहेत. आणि तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 9,725 शेतकरी आहेत. आणि चौथा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 1,038 शेतकरी आहेत. आणि पाचवा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 3,70,725 शेतकरी आहेत. आणि सहावा जिल्हा आहे गोंदियाच्या जिल्ह्यातील 916 शेतकरी आहेत. आणि सातवा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी आहेत. आणि त्या शेतकऱ्यांना 280 कोटी रुपयाचा असा रक्कम जवळपास वाटप झालेलं आहे. आणि याचबरोबर आठवा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 16,923 शेतकरी आहेत. आणि पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील 206 शेतकरी आहेत. आणि 10वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,02,58,000 असे शेतकरी आहेत. आणि पालघर जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील 109 शेतकरी आहेत. आणि 13वा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास 45,000 शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. आणि 14वा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील 1,35,751 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 15वा जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील 4,416 शेतकरी आहेत. आणि 16वा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी आहेत. आणि यवतमाळ जिल्ह्यातील 3,94,7 शेतकरी आहेत. आणि 18वा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील जवळपास 25,000 शेतकरी आहेत. आणि याच्यामध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे, कमी होऊ शक्यता जास्त आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातील 4,099 शेतकरी आहेत. आणि 20वा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 4,98,720 शेतकरी आहेत. आणि 21वा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील 2,19,000 शेतकरी आणि 535 शेतकरी आहेत. 22 जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 23वा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 17,397 शेतकरी आहेत. आणि 24वा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील जवळपास 63,422 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 25वा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 4,47,842 शेतकरी आहेत. आणि 26वा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास 1,07,724 शेतकरी आहेत. आणि 27वा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 32,031 शेतकरी आहेत. आणि 28वा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 2,434 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 29वा जिल्हा आहे ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील 4,301 शेतकरी आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 4,196 8,300 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 5 लाखपेक्षा जास्त शेतकरी 5,38,000 शेतकरी. याचबरोबर शेवटचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील 7,80,000 बीड जिल्ह्यातील 7,80,774 शेतकऱ्यांना. अशा प्रकारे राज्यातील 33 जिल्ह्याची पात्र शेतकरी संख्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कुठल्या जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहायला गेलं तर विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या 5 ते 6 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं 75% पीक विमा हे नाशिक, अहमदनगर, सोलापूर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. आणि नाशिक, अहमदनगर, सोलापूर 3 जिल्ह्यामध्ये हे 75% पीक विम्याचा असा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि वाटप होण्याचं जास्त शक्यता आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पीक विमा जमा होणार आहे. नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर यानंतर मित्रांनो यानंतर आहे भारतीय कृषी विमा कंपनी. या विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील 75% पीक विमाचा असा शेतकऱ्यांच्या एड बेस म्हणजे उर्वरित 75% पीक विमाचं कॅल्क्युलेशन हे पूर्णच झालेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र.